आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण प्रेरणा आणि प्रोत्साहन भाग 2 पाहणार आहोत. आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या अवतीभोवती जे घडते त्याचे निरीक्षण आपण करत असतो. काय चांगले आणि काय वाईट याचे विश्लेषणात्मक वर्गीकरण करण्याची आपल्याला कुवत प्राप्त झालेली असते. काय केल्यावर काय साध्य होते आणि काय घडण्यास काय कारणीभूत होते या बाबतीत एक विचारांची बैठक आपली तयार झालेली असते. या विचाराच्या बैठकीवर आपली प्रेरणा आपल्याला मिळते. ही प्रेरणा घेऊन आपण मार्गस्थ होतो, काहीतरी मिळवण्यासाठी धडपड करतो आणि ते मिळाल्यावरही नवीन प्रेरणा शोधून परत काहीतरी मिळवण्याची धडपडही निरंतर चालू राहते. म्हणून आपण नेहमीच अंतर्मनात प्रेरणा कशी उगम पावेल यासाठी काम करायला हवे. प्रेरणेचे 2 दुवे असतात, त्याला रोमॅटिक प्रेरणा आणि इन्सेंटिव्ह प्रेरणा. रोमॅटिक प्रेरणा ही शरीराशी निगडीत असते, तर इन्सेंटिव्ह प्रेरणा ही बक्षीस किंवा लाभ याच्याशी निगडीत असते. त्यासोबतच बाह्य जगातून आपल्याला प्रेरणा कशी मिळेल यासाठी तेवढेच डोळस आपण असायला हवं. अंतर्मन जेवढे शुद्ध आणि शांत ठेवल तेवढी प्रेरणा जागृत होण्यास मदत होते. भावना ह्या निकोप आणि स्थिर असल्या की प्रेरणा तयार होते. आपले विचार हे सकारात्मक, सुस्पष्ट आणि वस्तुस्थितीला धरून असेल की प्रेरणा तयार होते. आपले मन शांत ठेवण्यासाठी योग्य आहार, विहार, झोप, व्यायाम आणि ध्यान निरंतर ठेवावा लागतो. मनाची शुद्धता ही आपल्या भावनांच्या शुद्धतेवर अवलंबित असते. त्यामुळे भावना एका सरळ अशा रेषेत जास्त चढ उतार न देता स्थिर कराव्या लागतात. विचारांचा कल्लोळ न होणे, नकारात्मकता तयार न होणे, तेच विचार करणे न येणे यातून एक सुस्पष्टता येते आणि प्रेरणेला जन्म देते. प्रेरणे इतकेच आपल्याला पुढे मार्गक्रमण करण्यासाठी प्रोत्साहनसुद्धा गरजेचं असते. प्रेरणा सुरुवात करून देते, मात्र त्यानंतर गती मिळवण्यासाठी प्रोत्साहन खूप आवश्यक असते. प्रोत्साहन हे उत्प्रेरक सारखे असते. ते प्रेरणेतून सुरू झालेल्या कामाला गती देण्याचे काम करते. त्यामुळे नुसती प्रेरणा असून भागत नाही, तर त्यासाठी प्रोत्साहन तेवढेच महत्त्वाचे असते. प्रोत्साहन हे शब्द किंवा वागणे या स्वरूपात असते. हे शब्द किंवा वागणे समोरच्याला कामकाज करण्यासाठी उद्युक्त करणे, पुढे जाण्यास मदत करणे, प्रगती आणि कार्यास गती आणि ऊर्जा देणे यासाठी कामकाज करतात. प्रोत्साहन हे मौखिक किंवा अमौखिक असू शकते. जसे खूप छान हे मौखिक प्रोत्साहनाचे विकसित असे रूप आहे, तर पाठीवरची शाबासकीची थाप हे अमौखिक प्रोत्साहनाचे रूप आहे. मात्र बऱ्याच वेळा मौखिकपेक्षा अमौखिक प्रोत्साहन जास्तच भाव खाऊन जाते. प्रोत्साहन ही एक अदृश्य ऊर्जा आहे की जी पाठबळ आणि गती देते. प्रोत्साहन हे ऊर्जा आणि शक्तीसारखे काम करते. योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी दिलेले प्रोत्साहन हे नीरस असलेले काम सरस करते. थकलेले आणि भागलेले ऊर्जाक्षम हे प्रोत्साहन करते. हरलेले आणि पराजित झालेले यांना सुद्धा प्रोत्साहनाद्वारे पुन्हा लढण्यास प्रयुक्त करते. प्रोत्साहन ही अशी एक गोळी आहे की ती कोणताही मानसिक आजार तत्काळ बरा सुरू करू शकते. वैयक्तिक पातळीवर प्रोत्साहन हे गती देण्यासाठी काम करत असले तरी संघटना आणि संघटना यात प्रोत्साहन कमालीचे यशस्वी होते. अनेक मोठी कामे, अनेक मोठे स्थित्यंतर हे प्रेरणा आणि त्यानंतर गती पकडण्यासाठी दिले जाणारे प्रोत्साहन हे कमालीचे यशस्वी होताना आपण पाहतो. म्हणून आपल्याला इतरांना कायम असे प्रोत्साहित करता येऊ शकेल यावर साकल्याने आणि काळजीपूर्वक विचार आणि कामकाज करायला हवे. प्रोत्साहन दिल्याने आणि कामाची स्तुती केल्याने कामाच्या उत्पादकतेत 30% वाढ होते, असे एक संशोधन सांगते. प्रोत्साहन देत राहिल्याने संघटनांमधील अंतर्गत कलहही मोठ्या प्रमाणावर संपुष्टात येतात. प्रोत्साहन जेथे आहे तिथे नेतृत्व गुण आणि टीम बिल्डिंग तत्व मोठ्या प्रमाणावर वाढीस लागते. साहजिकच आपल्या या जीवन प्रवासात अगदी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत प्रेरणा आणि प्रोत्साहन ह्या 2 बाबी आपल्यावर खूप मोठ्या प्रमाणावर प्रभाव टाकत असतात. प्रेरणा आपल्याला जीवनाला अर्थ प्राप्त करून देऊन कामकाजाला सुरुवात करून देते. प्रोत्साहन अशा कामाला गती देऊन अर्थपूर्ण शेवटाकडे घेऊन जाते. प्रेरणा ही अंतर्मनातून निर्माण होते, तशी ती बाह्य आकलन, सूक्ष्म निरीक्षण आणि अनुभव यातूनही निर्माण होते. अंतर्मनातून प्रेरणा निर्माण होण्यासाठी आपल्याला आत्मा, मन, मेंदू आणि शरीर हे एका सरळ रेषेत आणून भावना आणि विचार यांचा संयोग करायला लागतो.
असा संयोग झाला की विचार आणि भावना यातून एक प्रेरणा उगम पावते. अशी प्रेरणा पुढे आपल्याला कामासाठी प्रयुक्त करते आणि यातून आपण आपली प्रगती आणि विकास याकडे मार्गस्थ होतो. प्रोत्साहन हे शक्यतो समाजातील विविध बाह्य स्रोतांकडून मिळते. प्रोत्साहन हे शब्द आणि वागणे यातून प्रतीत होते आणि समोरच्याला त्याचे उद्दिष्ट आणि ध्येय याला गती मिळवून देण्याचे काम करते. प्रेरणा हे अदृश्य स्वरूपाचे असतात, मात्र प्रोत्साहन हे दृश्य स्वरूपाचे आढळून येते. त्यामुळे प्रेरणा आणि प्रोत्साहन हे परस्पर पूरक असे सुद्धा कामकाज करते. साहजिकच आपल्या या जीवन प्रवासात प्रेरणा ही निर्माण करता आली पाहिजे आणि प्रोत्साहन हे मिळवता आणि शोधता आलं पाहिजे, जेणेकरून त्या आधारे आपले जीवन अधिक सोपे, साधे, सरळ, सुटसुटीत आणि सुखी होईल. जीवन अनमोल आहे, ते अधिक सुंदर बनवूया. धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. असेच व्हिडिओ पाहत जा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.